भारतीय समाज जो आपला टॉपिक दॅट वी आर गोइंग टू स्टार्ट, सॉरी, आपण जो टॉपिक चालू करणार आहे इंग्लिश झालं तर सांगा. सो आता GS पेपर 1 मध्ये जो तुमचा सिलेबस आहे, जो पेपरचं जे नाव आहे भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह आणि समाज, म्हणजे जो पेपरचं नाव आहे पण त्याच्यात समाज मेन्शन आहे. इंडिया UPSC याच्यामध्ये त्यांनी अँड सोसायटी असा टॉपिक मेन्शन केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग सिलेबसमध्ये जे प्रश्न आहेत, सॉरी टॉपिक्स आहेत, ते एक एक बघत जाऊ. आणि आज आपण सगळा टॉपिकच बघून PYQ बघायचे UPSCत काय काय आले. आता पहिलं लक्षात ठेवा, हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा टॉपिक 4 ठिकाणी येतो. तुम्हाला एसे मध्ये, आपण जेव्हा एसेचा क्लास बघणार आहे, निबंध कसा लिहायचा आणि निबंधात काय लिहायचं. निबंधात काय लिहायचं याच्या 8-10 थीम्स आहेत. त्याच्यामध्ये जेंडर इश्यूवर थीम आहे आणि त्याच्यामध्ये एक थीम येते सोशल इश्यूजवर. ओके, त्यामुळे ती काय मी परत शिकवणार नाही सेपरेट. हिथं सोशल इश्यू सगळे आपल्याला डिस्कस करायचे आहेत, भारतीय समाजाचे मॅटर. त्याच्यानंतर ह्या पेपरमध्ये पण हा टॉपिक म्हणजे आपण जे शिकतोय तो. पेपर 2 मध्ये जे शिंगाडे सर यूज टू टेक गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस, जो नवीन बॅचवाल्यांचा नंतर होईल, ते सोशल जस्टिसच्या टॉपिकमध्ये पण ज्या थिअरीज आहेत तो पण पार्ट ह्याच्यामध्ये आपल्या जस्टिसच्या थिअरी आहेत. ह्याच्यामध्ये पण कन्सेप्ट आहे पुढच्या पेजवर सोशल एम्पॉवरमेंटच्या. ओके, आणि परत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स पण टॉपिक आहे आपला नीतिशास्त्रामध्ये, प्रशासकीय नीतिशास्त्र. त्याच्यामध्ये पण जस्टिस आणि इंडियन सोसायटी, व्हॅल्यू सिस्टीम, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट ऑन व्हॅल्यू वगैरे सेमच टॉपिक येतात, ऑलमोस्ट 4 ठिकाणी रिप्लेस. त्यामुळे मी शिंगाडे सरांना सांगितलेलं की जेंडर इश्यू वगैरे काही घेऊ नका, कारण इकडे मी 8-10 तास तुम्हाला जेंडर इश्यू फुल डिटेलमध्ये शिकवणार आहे, कारण इथंही तुम्हाला सेपरेटली मेन्शन आहे रोल ऑफ विमेन एटसेट्रा एटसेट्रा. तर पहिलं तर हा टॉपिक खूप जास्त ठिकाणी. आणि ह्या टॉपिकमध्ये जे शिकणार आहे ना, प्रश्न पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल, प्रश्न सगळे करंट अफेअरच्या अँगलनी आहेत. त्याच्यामुळे ह्या टॉपिकचं बेसिक काही वाचत बसायचं नाही. ओके, सो ज्यांच्याकडे बुकलेट नाही आहे ते मराठीचं बुकलेट घ्या, भारतीय समाजचं मी जे दिलेलं 51 पेजेस आहेत, ते डायरेक्ट तेवढ्यात नोट्स वाचायच्या, काही दुसरं वाचत बसायचं नाही. ओके, आणि मी जे शिकवतोय तुम्हाला असले फालतूचे प्रश्न येणार आहे, समाज आणि संस्कृतीत काय फरक असतो, ओके, जात आणि पंथात काय फरक असतो, हा हे मी सगळं सांगेन तुम्हाला समजून यायला, विषू समजायला. पण प्रश्न जे येणार आहेत ना ते टोटली करंटच्या अँगलने असणार आहेत. करंटच्या अँगलनी काय प्रश्न असतात ते तुम्हाला आता पुढे थोडक्यात कळेल टॉपिक दाखवताना सांगताना. त्याच्यामुळं हे आज PYQ तुम्हाला देईन. ह्या सगळ्या PYQचे मॉडेल आन्सर मिळतील तुम्हाला, प्लस ह्या PYQ वरून मी माझी टॉपिकची लिस्ट बनवली आहे. ओके, तुम्हाला प्रिंटआउटमध्ये काय आहेत त्याच्यात अजून ॲडिशनल टॉपिक टाकलेत आणि करंट अफेअरमध्ये जे येतात त्याचं पण मॉडेल आन्सर मी बनवून डायरेक्ट देईन तुम्हाला. तो आमच्या एडिटरला देईन मी, आणि त्याने एकदा इंग्लिश आन्सर बनवली की ट्रान्सलेट करून माझे एडिट करतो मी, आणि मग ट्रान्सलेटरकडे जाऊन त्यांच्याकडून एडिट होऊन मराठीत मिळतील. ओके, ते 50-60 प्रश्नांची स्ट्रेट फॉरवर्ड मॉडेल आन्सर. ह्याच्यामध्ये बेसिक काही वाचायचं नाही, मी जे देतोय तेवढंच. आणि हा क्लास काही फालतूमध्ये दुसऱ्या गोष्टी करत बसू नका. आणि याच्यानंतर आता तुमची मेन्स कधीही असू शकते पुढच्या वर्षी. आपण ह्या वर्षीचे डिस्कस केले, पुढच्या वर्षी अजून काहीतरी सोशल इश्यू ॲड होऊ शकतो. त्यामध्ये करंटमध्ये जे बघताय ना तेवढंच बघायचं, एखादा इश्यू. पण हे शिकवलं की तुम्हाला कळतंय करंटमध्ये काय वाचायचं. आणि हा टॉपिक आधी का करायचा, कारण ह्याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत ना सगळे, जस्टिस, रिजनॅलिझम, सिक्युलरिझम वगैरे वगैरे, हे सगळे जर तुम्ही नीट समजून आले ना तर तुम्ही करंटच्या ज्या पण नोट्स वाचताय ना, न्यूजपेपर वगैरे वगैरे, बाकीचे इश्यू तुम्हाला खूप आरामात कळत जातात. म्हणजे पेपरचं जे टॉपिक वाचायचं अंडरस्टँडिंग प्रचंड चांगल्या लेवलला होतं. आणि त्यामुळे हे जे सगळे इश्यू आहेत ते आता काय काय प्रश्न आलेत वगैरे ते कळत कळत मी तुम्हाला सांगेनच पुढं कसं प्रिपेअर करायचं आहे. मग त्याच्यामध्ये हा टॉपिक GS पेपर 1 मध्ये हा पॉईंट पण मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. भारतीय वारसा आणि संस्कृती आणि इतिहास एक टॉपिक आहे. तुम्हाला 20 प्रश्न येणार आहेत, 10 मार्काचे 10, 15 मार्काचे 10, 250 मार्काला. त्यातले 6 ते 7 प्रश्न येणार आहेत एवढ्या भागावर. भारतीय संस्कृती, इतिहास, वारसा, संस्कृती आणि इतिहास. इतिहासामध्ये भारताचा आधुनिक, जगाचा इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत. 4 टॉपिकवर 6 प्रश्न आधी सांगितले. त्यामुळे वर्ल्ड हिस्ट्री वगैरे एखाद दुसरा टॉपिक आता त्याला इग्नोर नाही करू शकत तुम्ही, कारण वर्ल्ड हिस्ट्री पण महत्वाचं आहे, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया महत्वाचं आहे, कारण एक एक प्रश्न मॅटर करतो रँकला, कॅडरला, सगळ्याच ठिकाणी. पण तुम्ही किती युटिलिटी टाकायची, त्यात किती वेळ घालवायचा अभ्यास वगैरे सगळ्या बाबतीत, ते 6 प्रश्न आहेत. भूगोल, भूगोलामध्ये पण जागतिक भूगोल आणि इंडियन जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी,
तुमची इकॉनॉमिक जॉग्राफी, सोशल जॉग्राफी, त्या सगळ्याला किती येणार आहे? 6 प्रश्न. त्यासाठी पण 4-5 पुस्तकं वाचल्यासारखा ढिगभर कंटेंट आहे. आणि फक्त भारतीय समाज या एका टॉपिकवर येणार आहेत 6-7 प्रश्न, 75 ते 80 मार्क. हा टॉपिक एसेला बी कामाला आहे, इथिक्समध्ये पण ओव्हरलॅपिंग आहे, गव्हर्नन्स जस्टिसशी पण ओव्हरलॅपिंग आहे, 4 ठिकाणी कॉमन आहे. वाचायचे किती? मी दिलेले फक्त 50 पेजेस. पण ते 50 पेजेतलं एक एक वाक्य ना, त्याच्यातलं कायनात इन्फॉर्मेशन आहे. ते वाक्य तुम्हाला असंच बघून कळणार नाही. क्लासमध्ये, लेक्चरमध्ये जेव्हा आता मी टॉपिक शिकवत जाईन ते पेजेस पुढे ठेवायचे पीपीटीचे, आणि किंवा घरी जाऊन लगेच त्या दिवशी ते वाचायचे. त्या एका वाक्यात इतका अर्थ आहे जो तुम्हाला मग तेव्हा कळू शकतो की ह्या वाक्याला काय म्हणायचं होतं, डीप थिंकिंग त्याच्यातलं. मग आता सिक्युलरिझमच्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये मी 2च शब्द सुरुवातीला लिहिले. ओके, धर्मनिरपेक्षता, निगेटिव्ह सिक्युलरिझम, सर्व धर्म संभाव, पॉझिटिव्ह सिक्युलरिझम. ह्याच्यामध्ये काय म्हणणं याचं त्याचं खूप डिस्कशन करायचं आहे, जे नंतर तुम्हाला कळेल. आणि हे जे सांगतो लेक्चरमध्ये बेसिक जे शिकवेन आणि ॲडव्हान्स लेवल पण शिकवणार आहे, जे थॉट्स बेसिक शिकून घेतला ना, बाकी कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. वाचण्याच्या कुठल्याही नोट्स बीट्स वाचू नका, मार्केटमध्ये काही बघू नका. एवढाच क्लास, एवढ्याच नोट्स. इथून पुढे जे वाचायचं करंट. का? आता तुम्हाला एक टॉपिक आहे सिक्युलरिझम. सिक्युलरिझमवर धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म संभाव वगैरे त्याच्यावर कधी प्रश्न येणार आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तुम्हाला समजते, संविधानातली कुठली तत्व धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतात वगैरे वगैरे. ओके, हे असले प्रश्न विचारत बसत नाहीत. यूपीएससीत काय प्रश्न आलता धर्मनिरपेक्षतेवर की तुला माहित नव्हतं का 6 वाजता तरी पण उशीर आले? क्रांतिकारी लोकांच्या बॅचमध्ये आहे मी. ठीक आहे, उद्यापासून शार्प 6 वाजता भरेल. मॅसेज नाही येतो, खरोखर 6 वाजता लेक्चर चालू होईल. कळलं? मला काही प्रॉब्लेम नाही तुमचं लेक्चर 9 पर्यंत घ्यायला. आमची बायकोच 9-9:30 येते, त्यामुळे घरी जाऊन मला लवकर काही कामधंदा नाही. माझं जेवण 10 वाजता होतं. तुम्हाला उशिरा जायचं असलं जावा, मला काही प्रॉब्लेम नाही 8:30 पर्यंतच बसायला, 9 पर्यंत. सो उद्या 6 वाजता. आणि ऑफलाईनवाले ऑफलाईनला, ऑनलाईनचे सगळ्यांचे ॲक्सेस, ऑफलाईनवाल्यांचे उद्या मी बंद करणार आहे. सो वाहून गेला तरी पाण्यात चालेल पुरामध्ये. इथं काय एवढा कोकणात पाऊस नाही येत. आणि जर पावसामुळे जर तुम्ही लेक्चरला येऊ शकत नसाल तर उद्या दंगे झाले, ते दिल्लीमध्ये पोलीस भिजत मारते पोरांना, तर कसा देश चालवायचा तुम्ही जर पावसात क्लासला येत नसाल? आणि मी जे वाक्य सांगितलेलं बुद्धांचं लक्षात ठेवा, इंसान वही बन जाता है जो सोचता है वो है. सो सरकारी अधिकारी झाल्यावर म्हणणार आहे का लय पाऊस येतोय साहेब, दंगे होऊ द्या जरा, पण मी पाऊस कमी झाल्यावर दंगेच्या ठिकाणी पोचतो. अरे पूर झाल्यावर तर तुम्हाला पहिल्यांदा जायचंय. हे आर्मीवाले जर म्हणायला लागले ना, सो उद्या ऑफलाईनवाले ऑफलाईनला 6 वाजता शार्प या. सो कमिंग बॅक टू सिक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, संविधानाची कोणती मूल्य धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतात, असले प्रश्न येणार नाहीत. यूपीएससीत प्रश्न काय आलता, व्हॉट इन फ्रेंच कॅन लर्न फ्रॉम इंडियन मॉडेल ऑफ सिक्युलरिझम. फ्रेंचचं सिक्युलरिझमचं जे मॉडेल आहे ना, ते भारताच्या धर्मनिरपेक्षतेपासून काय शिकू शकतं, भारताच्या सिक्युलरिझमच्या मॉडेलपासून. आता हा मॅटर प्रश्न काय आलता, फ्रेंच लोकांनी बुरक्यावर बंदी घातली, त्याच्यामुळे वादविवाद झाले. मग बुरक्यावर बंदी घालणे हे फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट आहे का, तुम्ही धर्माची परंपरा महिलांवर अत्याचार करणारी ती हटवताय, त्याच्यामुळे वादविवाद झाले. आता इश्यू काय ना, मग सिक्युलरिझममध्ये 4-5 मॉडेल येतात. 4 मॉडेल. पहिलं मॉडेल रशियन मॉडेल, जे कुठं लिहू नका, मेन्शन करायला नुसतं मेन्शन करा. रशियाचं सिक्युलरिझम मॉडेल काय, कार्ल मार्क्स, रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस, धर्म म्हणजे आपूची गोळी. माओ झेडॉंग, रिलिजन इज पॉइझन, धर्म म्हणजे विष. त्यांचं सिक्युलरिझम क्लिअर आहे. फिनिश द रिलिजन, लिबरेट द मॅसेस, धर्म डिस्ट्रॉय, लोकांना मुक्ती. धर्म म्हणजे बर्बादीचं कारण त्यांच्यासाठी. ते असं का, ते पण तुम्हाला जगाचा इतिहास अभ्यासल्यावर कळतं. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये त्यांच्याबरोबर काय काय घटना झाल्या भयानकवाल्या, त्यांचं सिक्युलरिझम येतं. ते निगेटिव्ह म्हणजे डिस्ट्रॉय द रिलिजन. त्याच्यानंतर येतं एक मॉडेल फ्रेंचचं, त्याला निगेटिव्ह सिक्युलरिझम म्हणतात. फ्रेंच लोकांमध्ये काय आहे ना, सिक्युलरिझममध्ये
इतकं वॉटर टाईट सेपरेशन आहे धर्म आणि राजकारणाचं, पब्लिक लाईफचं, की तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये धार्मिक गोष्टी पण करू शकत नाही. फ्रान्स बीचमध्ये गेला, गणपती बसू नका बरं का, कुठंतरी चौकात, कुठं रस्त्यावर नमाज बिमाज पडू नका, जेलमध्ये टाकतील. तिथं क्रॉस बीज घालून पण तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकत नाही. धर्म घरात किंवा चर्चमध्ये किंवा मंदिरात, पब्लिक प्लेसमध्ये आणायचाच नाही. का? हे जो उत्तर जागतिक फ्रेंचचा इतिहास राज्यक्रांतीचा त्याच्यात मिळतं. धर्माने इतका हाताताईपणा केलता की लोकांना एकच गोष्टीकडे हजारो वर्षात, फिनिश द रिलिजन अँड कीप इट आउट. परत तो लोकांच्या पब्लिक लाईफमध्ये आलाच नाही पाहिजे, राजकीय जिंदगीत आलाच नाही पाहिजे. फिनिश इट, सेपरेट इट. त्यामुळे तिथं बुरखा हा पण धार्मिक सिम्बॉल मानतात, पब्लिक प्लेसमध्ये घालायचा नाही. बुरख्यावर बंदी घातली त्यांनी. मग तिथं सूर्यनमस्कार करू नका फ्रान्समध्ये कधी गेला तर, रस्त्यावर बिस्त्यावर उचलून नेतील. खरोखर सांगतोय, ब्रुटल कडक लॉ आहे तिथं. आणि त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह सिक्युलरिझम, अमेरिकेचं पण निगेटिव्ह सिक्युलरिझम येतं, पण थोडं ह्यांच्याच एवढं वॉटर टाईट सेपरेशन नाहीये फ्रान्ससारखं. अमेरिकेचं म्हणणं काय, तुम्ही बायबलवर हात ठेवून शपथ घेऊ शकता, तुझं व्यक्तिगत इच्छा. प्रेसिडेंट असला तरी तू पण व्यक्ती आहे, तू धार्मिक आहे ना, बायबलवर हात ठेवून पण शपथ घेऊ शकतो एखादा. तसा एखादा कॉन्स्टिट्यूशनवर पण घेऊ शकतो शपथ. त्यामुळे तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये पण धर्म पाळू शकता, शपथ संविधानावर हात ठेवून घेत आहे. पण राजकीय पॉलिसीमध्ये, डिसिजनमध्ये धर्म आला नाही पाहिजे. पॉलिटिक्स अँड रिलिजन टोटली सेपरेट. इकडं धर्म आणायचं नाही, धर्म तिथून बाजूला ठेवा. ओके, कुठली स्कीम धर्माची बनवू शकत नाही. धार्मिक लोकांनी दिलेला टॅक्सचा पैसा धर्मावर वापरू शकत नाही. आणि मग इंडियाचं मॉडेल येतं पॉझिटिव्ह धर्म, सर्व धर्म समभाव. फ्रेंच आणि अमेरिकन मॉडेलला म्हणतात निरपेक्षता. आणि भारतामध्ये टॅक्सचा पैसा सरकार धर्मावर खर्च करू शकतं. वारीवर काय चाललंय, खर्च चाललाच आहे ना सरकारचा, सिक्युरिटी वगैरे. तुम्ही धर्माचा आहे, चॅरिटी कमिशनर, कितीतरी मंदिरांना देणगी घेतो, ट्रस्ट वगैरे सरकार चालवते, ट्रस्ट वगैरे, ते मंदिरांचा खर्च, मंदिरांचं रिपेअरिंग होतं, मस्जिदांचं पण होतं वगैरे. फक्त तुम्ही कुठल्याही एका गोष्टीसाठी स्कीम बनवू शकत नाही, फक्त मंदिरांना पैसे देणार. धार्मिक गोष्टींच्या रिपेअरिंगसाठी पैसे, मग ते मंदिर असो, मस्जिद असो, चर्च असो, गुरुद्वारा असो. तुम्ही कायद्यात फरक करू शकत नाही धार्मिक स्थळ कुठलं. पण सरकार धर्मावर पैसे करू शकतं खर्च, पण याचाच अर्थ मग सरकार धर्म बदलू पण शकतं. सरकार धर्मावर कायदे बनवू शकतं. साबरीमालामध्ये महिलांना एंट्री मिळणार, तर साबरीमालामध्ये मंदिरावर खर्च करेल सरकार. तर सो आपलं मॉडेल सर्वधर्म समभाव, एक गांधी, नेहरू आणि बाबासाहेब तिघांच्या 3 आयडियातून जन्माला आलेला आहे. ते तुम्हाला तिकडं कळेल. ह्या तेवढ्या गोष्टी बेसिक वाचून घ्यायच्या. ह्याच्यानंतर प्रश्न डायरेक्ट असेच येतील. फ्रान्स काय शिकू शकतं? तर आता आधी जेव्हा फ्रान्स बनला ना, 100% लोक तर ख्रिश्चनच होती. फ्रेंच राज्यक्रांती झाल्यावर तेव्हालाही उन्माद झालता. त्यामुळे त्यांचा पॉईंट होता बरोबर की आत्ताही केलता धर्मानी प्रकार मानवी जीवनामध्ये. मग आज ना उद्या त्यांना तो धर्म मिटवला. पण त्यावेळी तुम्ही फक्त ख्रिश्चन होता, आता वेगवेगळे धर्म आलेत, वेगळ्या धर्माचे वेगळे ओपिनियन आहेत. तुम्ही सगळं तुमच्याच प्रिझममधून बघू शकत नाही. ओके, आणि त्याच्यामुळे काही गोष्टी धार्मिक सिम्बॉल कॅरी करणे हे तुम्ही ॲग्रेशन करता याचा अर्थ नाही होऊ शकत. एखाद्याने टिळा लावलाय, ओके, म्हणून काय तो ॲग्रेसिव्हली धर्म दाखवतोय स्वतःचा, असा नाही अर्थ होत. ओके, जे त्या फ्रेंच लोक बघतात ज्या अँगलनी. सो बाई आपलं बुक्का बिक्का तर आपलं वारकरी बिरकरी चिल माणसं लावून फिरतात. पण धार्मिक सिम्बॉल म्हणजे तुम्ही धर्म आपला हे करायला आणताय, प्रस्थापित करायला आणताय. हे एक्सप्रेशन पब्लिक लाईफमध्ये धर्माचं आलं नाही पाहिजे. सो मग काय ते शिकू शकतात वगैरे, मग त्यांचं म्हणणं काय, आपलं म्हणणं काय, आपल्यात काय चांगले पॉईंट आहेत जे त्यांनी घेतले पाहिजेत वगैरे, अशा टाईपचे जे प्रश्न येणार आहेत सगळे घुमून फिरून. त्यामुळे ह्या टॉपिक लय डायनॅमिक आहे. ओके, पण त्याच्यामुळं बेसिक स्टॅटिक पार्ट मी जो क्लासमध्ये शिकवला त्याच्या पुढे काही बघत बसू नका. तिथून पुढे सगळं तुमचं ॲडिशनल नॉलेज बघायचं आहे. आता ह्याला मी येतो टॉपिक्सला कुठले कुठले आहेत, पण त्याच्यामध्ये UPSCला ट्रेंड बघा. ह्या एका टॉपिकवर किती प्रश्न आलेत. सो 2024 मध्ये 5 प्रश्न आले 65 मार्क. 25चा पेपर टाकायचा राहून गेलो मी. 23 मध्ये 5 प्रश्न 65 मार्क. 22 मध्ये 4 प्रश्न 50 मार्क. 21 मध्ये 6 प्रश्न 80 मार्क. 2020 मध्ये 6 प्रश्न 90 मार्क. परत 80 मार्क. परत 75 मार्क.
सो ऑन अन ॲव्हरेज 75-80 फक्त एका पेपरचे आहेत. आधी कमी येत होते, 13 मध्ये 40 मार्क, 45 मार्क, 75. सो ओव्हरऑल 80 ते 90 मार्काचा हे झालेला आहे, काय त्याला म्हणतात, मार्क्स येतात ऑन अन ॲव्हरेज. आणि हा पेपर तर बाकी ठिकाणी पण अख्खा निबंधच या थीमचा येईल, सोशल इश्यूच्या. दोस्त कुठे, दोस्त कुठं आहे, अशी असावी दोस्ती. ठीक आहे. सो हे जे निबंध मी सांगितलं ना, अक्का ह्या एका थीमवर येईल, सोशल जस्टिसच्या एक आलेला, सोशल एम्पॉवरमेंट जो आहे, सामाजिक याच्यावर सशक्तीकरण, की देर इज नो सोशल जस्टिस विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, बट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विदाउट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस. अख्खा टॉपिक इकडेच डिस्कस होणार आहे आपला. सो आर्थिक समृद्धीशिवाय सामाजिक न्याय निरर्थक आहे, पण सामाजिक न्यायाशिवाय आर्थिक समृद्धी ही कामाची नाही. सो देर इज नो सोशल जस्टिस विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. म्हणजे काय, 1955 बनला हिंदू कोड बिल, नंतर आला सेक्शन 498A ऑफ IPC, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. किती ना वाटते, उद्या तुमच्या वडिलांनी तुमच्या आईच्या कानाखाली मारली, तुमची आई डिवोर्स घेईल, सेक्शन 498 IPC मध्ये जाऊन केस करेल. आहे कोणाची आई? तुम्ही दोघी कराल का नवऱ्याने उद्या मारल्यावर? हा, चूक काय म्हणली, चूक, ओके. म्हणजे तुझं म्हणे की मी चूक करून पण मार खाऊ शकते, चूक न करताही खाऊ शकते, पण चूक नसलेून मार खाल्ला तर मी कंप्लीट करणार. हे बरोबर का, चूक असेल तर ओके. ह्याच्यामध्ये इम्प्लिसिट अझम्पशन आहे की चुकीसाठी शिक्षा दिली जाऊ शकते, जे इंडियन समाजाचा प्रॉब्लेम आहे. छडी लागे चमचम विद्या ही गमगम, लहानपणापासून शिकवलेला. ह्याच्यामुळेच कायद्याने बॅन केलेलं आहे, लहान पोरं शिक्षकांनी कुठून येत. मास्तरला शिकवायला येत असेल ना, किती अवघड विषय मास्तर शिकवू शकतो, कुठून काय डोक्यात जात नाही. पण त्याचाच परिणाम आहे आपल्याला. अरे चूक असेल तरी मारायची काय गरज आहे, पॉईंट एवढाच आहे. सो म्हणजे तुझ्याकडून एखादी गोष्ट फुटली, चूक झाली म्हणून काय मारावं काय माणसाला? सो तुझ्या नवऱ्याची एखादी गोष्ट फोडली तरी तुझ्या 2 गोष्टी फोडाव्यात, एकमेकाला ची डोकी फोडण्यापेक्षा. सो चूक तर दॅट इज युअर नॉट जस्टिफायबल. पण तुम्हीच का डिवोर्स घेचाल, तुमच्या आया का घेत नाहीत? बेसिक पॉईंट एवढाच आहे. इकॉनॉमिक इंडिपेंडन्स, आता महिला पोरींकडे नोकऱ्या आहेत, फायनान्शियल एम्पॉवरमेंट आहे वगैरे. सो कायदा भले 3 पिढ्या आधी बनला आहे. इकॉनॉमिक इंडिपेंडन्स एम्पॉवरमेंट आत्ता चालू झालं आहे. सो देर इज नो सोशल जस्टिस विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. अख्खा एसेच एवढ्या टॉपिकवर होता. सो बेसिकली ते एसेच्या एसे अख्खे तसेच येतील. आणि त्यानंतर तुम्ही जस्टिसच्या पण बऱ्याच थेरी, आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्समध्ये जस्टिस टॉपिक आहे, त्याच्यामध्ये मग प्लेटो आहे, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटलने पण जस्टिसची आयडिया दिलेल्या. थोड्याफार तुम्ही पण उपयुक्ततावाद वगैरे, जस्टिस, मूलभूत अधिकारांचं रक्षण, जस्टिस वगैरे ते टॉपिक बघणारच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्समध्ये. पण जस्टिसवर जर प्रश्न आला, हित किंवा काल ह्यांनी पण शिकवलं असतील शिंगाडे सरांनी वगैरे, सोशल जस्टिस वगैरे, पण ते सरांना म्हणले की 1-2 टॉपिक तर राहिले तर राहू द्या, कारण ते परत इकडे रिपीट होतातच. पण हित मी जे जस्टिसच्या थेरी शिकवणार आहे ह्या प्रचंड हाय लेवलच्या असणार आहेत. आणि प्रश्न आला तर ह्या लिहिच्या, तुमचं ते बेसिक नॉलेज जस्टिसचं लिहून टाका. जस्टिस म्हणजे सोशल एम्पॉवरमेंट, लीगल एम्पॉवरमेंट, कायदेशात सशक्तीकरण, आर्थिक सशक्तीकरण, सामाजिक सशक्तीकरण, सांस्कृतिक सशक्तीकरण. ते 10वी-12वीला पोरांसाठी ठीक आहे जस्टिस. सो इथं ज्या जस्टिसच्या थेरी बघायच्या, ओके, आत्ता ज्या लागू होतात प्रशासनात ॲडव्हान्स लेवल. सो जॉन रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस, नॉझिक्स थिअरी ऑफ जस्टिस, ओके, परत काय अमर्त्या सेन थिअरी ऑफ जस्टिस, सँडल्स थिअरी ऑफ जस्टिस, डॉर्किन्स थिअरी ऑफ जस्टिस, मार्था नुसॅबॉम थिअरी ऑफ जस्टिस. ते 5-6 एकदम ॲडव्हान्स थिअरीज आहेत जस्टिसच्या.
त्या डायरेक्ट बघायच्या आणि सोप्या आहेत. त्याला फक्त एक्झाम्पल नीट समजली की समजून जातं. तुमची लाडकी बहिणी ह्या 5 जस्टिसच्या थिअरीमधून जन्माला आलेली स्कीम, फक्त तुम्हाला कळली पाहिजे ती कुणाच्या आयडियातून जन्माला आलेली आहेत. तुमच्या सारथी बार्टी वगैरे या सगळ्या याच जस्टिसच्या थिअरीमुळे बनलेल्या स्कीमा आहेत. आज एम्प्लॉयमेंट भत्ते वगैरे हे पण ह्या जस्टिस थिअरीमधून आलेले आहेत. त्यामध्ये प्लेटो ब्लिटे 2-3 हजार वर्षापूर्वीच्या जस्टिसच्या आयडिया सगळ्या विसरून जा. इथिक्समध्ये पण प्रश्न आला तरी ह्या जस्टिस ॲडव्हान्सवाल्या लिहिचा. सो बेसिकली मग तुमचे हे जे जस्टिसच्या थिअरीज वगैरे, सो हा जो पार्ट आहे तो इतक्या ठिकाणी कामाला येणार आहे की हा पेपर, आणि एकदा ह्या बेसिक गोष्टी शिकला तुम्ही की जेव्हा न्यूजपेपर वगैरे वाचताय ना, तुम्हाला ऑटोमॅटिक न्यूजपेपर वगैरेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इझिली कळायला लागतील. इझिली तुम्ही त्या गोष्टी समजू शकता की पेपरमधले काय मुद्दे चाललेत, रिजनॅलिझम वगैरे किंवा लँग्वेजचे इश्यू जे आहेत, हिंदी शिकवायची नाही शिकवायची वगैरे, हे सगळे मुद्दे का इश्यू आहेत ते तुम्हाला नीट कळत जातं. सो प्रियंका इज सेइंग मला वाटले जनरली 90% डोमेस्टिक व्हायलन्स अगेन्स्ट केस फाईल करत नाहीत आजकाल, तिथेच बदला घेतात. सो सिया गोयल तिने तर डोमेस्टिक व्हायलन्स ह्याच्या आधीच बदला घेऊन टाकला. प्री मरायटल व्हायलन्स. सो वॉट एव्हर. सो आधी क्वेश्चनला जायच्या आधी टॉपिक कुठले कुठले आहेत बघा भारतीय समाजात. सो पहिलं भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारतातील विविधता. सो भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, सॅलिएंट फीचर्स सांगा कुठले आहेत भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये. ते म्हणतो ना आपण पांढऱ्या बोर्डवर काळा ठिपका लागला, ते काळा ठिपका दिसायचा. जाती व्यवस्था, अरे एवढे चांगले गुण सांग की तुला तू काळा ठिपका कसा दिसतोय पांढऱ्या बोर्डवर. एवढी भारताची डायव्हर्सिटी आहे. हा मग विविधतेत एकता, मग तेच प्रश्न म्हणतोय भारतात विविधतेत एकता, पण कुठली विविधता आहे ते सांग. तुला विविधता जातीची दिसली, काय माणसं आहेत. म्हणजे किती चांगलं शिकवा तिकडे लक्ष नाही जाणार. क्लास टाइमवर चालू झाला नाही. सो ठीक आहे सांगा. आता तो म्हणेल ते पत्र मी का लिहिलं, पुढचे 15 दिवस त्याला त्या पत्राची आठवण होणार आहे. ठीक आहे. सण उत्सव, आता असं आत्ता उत्तर देता ठीक आहे, नंतर स्टँडर्ड वर्ड वापरायचे. सो सण उत्सव ह्याला आपण काय म्हणतो, परंपरा. तो ट्रेडिशनचा भाग झाला परंपरेचा. सो परंपरा वेगवेगळ्या आहेत, डायव्हर्सिटी. अजून त्यात काय डायव्हर्सिटी आहे, विभक्त. मग ते ऑलमोस्ट सगळ्या संस्कृतीत आहेतच. पोशाख, ड्रेसिंग स्टाईल मध्ये विविधता आहे, फूड मध्ये विविधता आहे, डान्स वगैरे मध्ये. ठीक आहे. सो रजनी शेगावकर सर्वधर्म समभाव, पण ते आपल्या विविधतेचं हे नाहीये. मला विविधता कुठल्या प्रकारची सांगा. आपल्यात विविधतेत एकता आहे ती वेगळी गोष्ट आहे, सर्वधर्म समभाव म्हणून विविधतेत एकता आहे ती वेगळी गोष्ट आहे. आपल्या संस्कृतीच का सगळ्यात म्हणजे काय फीचर्स आहेत सेलियंट, सगळं तुम्ही सांगितलं. आणि हिथंच सांगितलं ना मार्क कसे मिळतात UPSCत आणि पोरं टॉप कशी करतात, सगळं सांगून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली नाही भारताच्या डायव्हर्सिटीतली. सगळ्यात महान डायव्हर्सिटी जी आहे इंडियाची ती लँग्वेज, भाषा. कुणी सांगितलं, मी नाही ऐकलं. मी संस्कृती काय परंपरा तेवढंच ऐकलं. का आपल्या लय साड्या आहेत आणि लय साड्या नेसायच्या पद्धती आहेत. फ्रेंच लोक आपल्याकडून 2 दिवसात शिकतील साड्या कशा नेसायच्या.
भाषा मराठी अख्ख्या देशात लोकांना समजायला ना वर्षानुवर्ष जातील. लँग्वेज इतक्या लगेच बनत नाहीत. आणि अख्ख्या युरोपमध्ये जेवढ्या लँग्वेज नाहीत ना तेवढ्या इंडियात आहेत. आणि लँग्वेज बनायला हजारो वर्ष लागतात. खाद्य संस्कृती वर्षा 2 वर्षात 10 वर्षात बदलेल, 20 वर्षात बदलेल. भाषा नवीन बनवून दाखवा बरं तुम्ही, पिढ्याने पिढ्या निघतील एक भाषा बनायला. सगळ्यात पॉवरफुल गोष्ट जी आहे संस्कृतीची, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी भारताची. बाकी चुटूरपुटर आहेत, चांगले आहेत त्या, पण डान्स बिन्स काय नवीन म्हणतात, नवीन जातात. रॉक आलं, जेनजी तर काय काय प्रकार काढते, रॉक रॅप वगैरे सगळे मिक्सिंग. सो हिपहॉप वगैरे वॉटेवर हे काय वर्ष 10 वर्षात बनलेले प्रकार आहेत डान्सचे. नवीन उत्सव, चॉकलेट डे, टाय डे, हे डे तो डे, नवीन नवीन उत्सव बी बनत आहेत ग्लोबलायझेशनमध्ये. भाषा कोण एकटा बनवू शकत नाही, 50-100 लोक पण नाही बनवू शकत. त्याला 50-100 जनरेशन द्यावं लागतात. जेव्हा तुम्ही ग्रामर बनवता, लँग्वेज बनवता, सिंटॅक्स बनवता, पास ऑन करता, त्या शब्दाचा तोच अर्थ समजायला जे आपल्याला शब्द बोलायचा तो वर्षानुवर्ष घेत जातो, तेव्हा कुठं ती भाषा बनत जाते. सो लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी हे तुम्हाला कळलं पाहिजे की बाय कुठला पॉईंट मी मेन्शन केला पाहिजे ॲक्च्युली उत्तरात. त्यानंतर आहे रोल ऑफ विमेन अँड विमेन्स ऑर्गनायझेशन. हा टॉपिक इथंच मी शिकवून शकणार आहे लँग्वेजच्या अँगलनी. सो परत हा टॉपिक शिकवणारच नाही आहे. जेंडर इश्यू 7-8-10 तास पूर्ण समजून टाकायचे. देन पॉप्युलेशन असोसिएटेड इश्यू. आता हा जो टॉपिक आहे ना, दारिद्र्य आणि लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, ह्याचे काही वाचू नका. कुठल्या पुस्तकातले 2011ची स्टॅटिस्टिक वाचत बसू नका. ते एमपीएससीला तुम्हाला फॅक्टसाठी लागलं तर थोडंफार. पण आता नवीन सर्वे येणार आहे, नवीन पॉप्युलेशनचा सेन्सस येईल, सगळा नवीन डेटा येईल आणि त्या नवीन डेटामध्ये नवीन सगळे ज्या फाइंडिंग येणार आहेत, प्रश्न सगळे त्याच्यावर येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये पण काय आहे की असलं नाही विचारणार आहे, प्रीमध्ये विचारतील सेक्स रेशो किती इंडियाचा आणि हे काय आणि ते काय. इथं तुम्हाला प्रश्न काय येणार आहे, पॉप्युलेशनमध्ये पण काही ट्रेंड आहेत. मग त्याच्यामध्ये एक टॉपिक येतो सिल्वर इकॉनॉमी. काय म्हणतात त्याला, रजत अर्थव्यवस्था. काय असतो कन्सेप्ट सिल्वर इकॉनॉमी? आता सांगितलंय ना, उत्तर जमत नसेल तरी सांगितलंय हारी बाजी को जीतना जिसे आता है. उत्तर माहीत नसताना जो लिहून येणार आहे ना तो जिंकणार आहे. आणि उत्तर माहीत नसेल तरी पण लिहायचं असेल तर काय सांगितलेलं मी, म्हण साताऱ्याची म्हण आठवा, खोटं बोला रेटून बोला. मग आता माहीत नाही ना, मोकळा कशाला सोडायचा कागद. मग आला अर्थ सिल्वर इकॉनॉमी आणि पॉप्युलेशन काय असू शकतं, इंडियामध्ये काय चालू आहे, आणि जे मनातील लिहून टाकायचं. चूक काय निगेटिव्ह थोडी जाणार आहे, ते 0 दिल मार्क. मारतो का बोल, तू नाही, तू काहीतरी म्हणत होती की ते मी डोक्यात, मग ते सांगतो ना, डायरेक्टच काही लिहिचं नाही आहे ना, त्याला तर्क करून लिहिचं काहीतरी. सो सिल्वर इकॉनॉमी शब्दावरून पॉप्युलेशन, भारतामध्ये काय चालू आहे याच्यावरून याचा काय अर्थ असू शकतो आठवायचा, लिहून टाकायचा. पण UPSC पण प्रश्न असेच देते की तुम्हाला हिंट मिळून जाते प्रश्नातच. मी तुम्हाला रँडमली डायरेक्टली एक शब्द देऊन विचारत आहे. पण UPSCने इथिक्समध्ये प्रश्न कसा विचारला, चैतराम पवार, आता डायरेक्ट चैतराम पवारचे योगदानावर लिहा. आता तुम्ही मला कोण होते चैतराम पवार, काय केलं त्यांनी, पुढं काय लिहितं त्यांनी, चैतराम पवार यांचे पर्यावरणीय नीतीशास्त्र. चैतराम पवार नाही आठवते तरी चालेल, पर्यावरण नीतीशास्त्रावर लिहून या काय ते सगळं योगदान, पर्यावरण नीतीशास्त्र काय असतं त्यांचं. 5 तरी पॉईंट मॅच होतील 15 मध्ये, 4-5 मार्क मिळाले. तो सिल्वर इकॉनॉमी काय असू शकतं, मग ते ब्लॅक इकॉनॉमी झालं असतं. आता तरी मारा तुक्का. सिल्वर रंगाशी काय रिलेशन आहे त्याचं,
25 वर्ष पूर्ण रजनी सिंग रजत वर्ष सर 2021 आणि आत्ताची जनगणना कंपॅरिझन प्रश्न येऊ शकतो का? प्रश्न येऊ शकतो कंपॅरिझनचा. ट्रेंड काय बदललेला आहे त्या टाईपमध्ये एका दुसरा. दॅट्स इट. सो सिल्वर इकॉनॉमी म्हणजे ज्या इकॉनॉमीत म्हातारी लोक जास्त आहेत 60 वर्षाच्या वरची, आणि मग 60 वर्षाची पेक्षा जास्त पुढच्या 20 वर्षात इंडियामध्ये प्रचंड लोक वाढणार आहेत. पण इंडियामध्ये जर तरुण पॉप्युलेशन कमी आणि म्हातारं पॉप्युलेशन जास्त असेल तर काय होणार आहे? ऑटोमॅटिकली इकॉनॉमीमध्ये मग ह्या लोकांची केअर घ्यायला तुम्हाला नर्सेस लागतील, हॉस्पिटल्स, गेरॅट्रिक इन्स्ट्रुमेंट लागतील वगैरे. ऑटोमॅटिकली ही लोक काय थोडी हॉटेलमध्ये जाऊन बसतील, मग घरी झोमॅटोन वगैरे फूड ऑर्डर वगैरे करणार, ब्लिंकिट वगैरेवर गोष्टी ऑर्डर करणार. तुमची गिग इकॉनॉमी अजून वाढणार. आणि ही जी इकॉनॉमी जी म्हाताऱ्या लोकांसाठी ऑपरेट करणार आहे, बिकॉज त्यांचं पॉप्युलेशन वाढलं वगैरे, त्याला आपण म्हणतो सिल्वर इकॉनॉमी. पण आता सिल्वर म्हणजे 60 वर्षाच्या पुढचे लोक म्हणतो, पण ज्या रेटनी पॉप्युलेशन बदलत आहे हेल्थ केअर, काही वर्षांनी 70-75 पर्यंत लोक हट्टी कट्टीन व्यवस्थित काम करू शकतात. सरकार रिटायरमेंट एज पण 60चं 70वर करून टाकेल, 75वर करून टाकेल हळूहळू. कारण तुमचे बेटर मेडिकल हेल्थकेअर आहे, औषधं चांगली आहेत, लाईफस्पॅन अजून वाढणार आहे. आणि मग त्याच्यामुळं ओके तुम्हाला ओल्ड एज लोकांसाठी पूर्ण नवीनच इकॉनॉमी बनणार आहे. ओके आजारांसाठी पण इवन म्हाताऱ्या लोकांसाठी मॅक्झिमम काय त्याला म्हणतात हे फिजिओथेरपिस्ट वगैरे असतात, त्यांची देशाला जास्त गरज पडेल, त्यांच्यावर जी इकॉनॉमी चालेल वगैरे. आणि सो काय बदल, सो असे तुम्हाला काय करंटमध्ये ट्रेंड आहे प्रश्न फक्त त्याच्यावर येणार आहे. ते नंतर न्यूजपेपर वाचलं की तुम्हाला कळत जातं. आता नवीन सर्वेमध्ये काय काय माहिती येईल तेवढेच फक्त तुम्हाला बघायची आहे. नंतर दारिद्र्य आणि विकासात्मक प्रश्न, पॉवर्टी आणि डेव्हलपमेंट इश्यू, गरिबी का, गरिबीची कारणं काय वगैरे असले बेसिक हा पॉईंट तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पण परत डबल बघणारच आहात. देन नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना. आता अर्बनायझेशनमध्ये पण अर्बनायझेशन म्हणजे काय, अर्बनायझेशनचे काय प्रश्न आहेत, किती टाईपचे अर्बन सिटीज असतात आणि प्रकार असतात, फालतू प्रश्न काही येणार नाहीत. त्याच्यामध्ये पण ट्रेंड बेस्ड प्रश्न येतात. आणि ट्रेंड बेस्ड प्रश्न म्हणजे काय की अर्बनायझेशनमध्ये आता जे प्रश्न आलेत, पुढे प्रश्न दाखवणारच आहे मी, की अर्बनायझेशनमध्ये कास्ट ही स्वतःचं रिलिव्हन्स संपत आला आहे का, तुमचं काय मत आहे वगैरे वगैरे. सो असे तिथं पण ट्रेंड बेस्ड प्रश्न येतात. अर्बनायझेशनमध्ये कास्टला क्लासने रिप्लेस केलेला आहे. ओके असे जे प्रश्न येतात. सो अर्बनायझेशनमध्ये तुमची कास्ट आता कमी मॅटर करते, क्लास जास्त मॅटर करतो. तुम्ही कुठं राहणार, तुमच्याकडे किती पैसा, तुम्ही कुठं फ्लॅट वगैरे काही गोष्टी विकत घेणार, कास्ट गेस रिप्लेस बाय क्लास. सो त्याचे काय परिणाम आहेत वगैरे सगळे अर्बनायझेशनचे ट्रेंड बेस्ड क्वेश्चन येणार आहेत. ते पुढे आता प्रश्नच मी दाखवणार आहे, डायरेक्ट कळत जाईल तुम्हाला. देन जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन आणि इंडियन सोसायटी. आता ग्लोबलायझेशनचा इंडियन सोसायटीवर काय इम्पॅक्ट आहे हा तर मी एसे मध्ये शिकवतो पूर्ण टॉपिक, तुमचाही नंतर घेईन. ग्लोबलायझेशन, आता ग्लोबलायझेशनवर एवढ्या 10-15 वर्षात UPSCने परत निबंध विचारला नाही. इथं तुम्हाला प्रश्न आलेत ग्लोबलायझेशनचे, ते पण एकदम करंटच्या अँगलनी. ओके पण आधी ग्लोबलायझेशनवर निबंध विचारले त्यांनी, नांगरे पाटील एक्झाम देत होते तेव्हा 91-2000च्या टाइम पिरियडमध्ये. 91 मध्ये ग्लोबलायझेशन झालेलं, पुढचे 10 वर्ष त्याचे परिणाम दिसत होते आपल्याला. LPG रिफॉर्मचे, नवीन इकॉनॉमी, नवीन सगळं कल्चर, पब कल्चर वगैरे वगैरे, व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करा वगैरे, मारामाऱ्या सगळ्या, त्यावर डिगवर प्रश्न विचारले. आता बंद झाले. आता कळलं जेनझी आपल्याला मारेल जर ह्यांना व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट नाही करून दिला तर. सो ते वादविवाद बंद झाले. पण आता ग्लोबलायझेशन जे आहे ना इज इम्पॅक्टिंग द विलेजेस. सो गावागावापर्यंत ग्लोबलायझेशन पोचलेलं आहे. आणि त्याचे काय परिणाम आहेत मग ग्रामीण संस्कृतीवर, ग्रामीण समाजावर. ओके सो गावाकडे तमाशा लावणीपेक्षा ऑर्केस्ट्रा जास्त चालायला लागले. आणि भारतीय समाज म्हणजे काही हा टॉपिक नाही बरं का, आजूबाजूला काय चाललंय फक्त कळलं पाहिजे तुम्हाला, प्रश्नावरच कळतंय. कॉमन सेन्स, त्याच्यावरच बरेच उत्तर लिहिता आली पाहिजे. मग ग्लोबलायझेशनचे चांगले पण परिणाम आहेत ग्रामीण संस्कृतीवर, की गावागावांपर्यंत लोक इंटरनॅशनल इकॉनॉमीसाठी कनेक्ट झाले, बिझनेस वगैरे करू शकतात. मग दोन्ही अँगलनी. आणि त्याच्यावर अख्खा एसेच ग्लोबलायझेशन मी सांगतो की ग्लोबलायझेशनचा विलेजेसवर परिणाम हा मला जो वाटतं प्रिडिक्शन एसेचा टॉपिक येऊ शकतो UPSCत. तसं
आणि इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन मग इंडियन सोसायटी. आणि प्रश्न तुम्हाला कसे येतात पुढे दाखवणारच आहे की ग्लोबलायझेशनमुळे महिलांच्या अधिकारांमध्ये किंवा महिला सशक्तीकरणावर ग्लोबलायझेशनचा कसा परिणाम होत आहे, हे जागतिकीकरणाचा, महिलांच्या सशक्तीकरणावर वगैरे असे तुम्हाला फक्त घुमून फिरवून प्रश्न येतात. त्याच्यानंतर सामाजिक सबलीकरण, सोशल एम्पॉवरमेंट. सोशल एम्पॉवरमेंट काय असतं, सोशल एम्पॉवरमेंटमध्ये जस्टिस वगैरे काय, त्या सगळ्याच्या मी थिअरी शिकवणार आहे. सांगितलं जॉन रॉल्स वगैरे, नॉझिक, हे ते, आणि जनरल सोशल एम्पॉवरमेंटचा कन्सेप्ट. देन कम्युनॅलिझम, रिजनॅलिझम, सिक्युलरिझम, जातीयवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता. ह्याच्यामध्ये पण काही बेसिक गोष्टी बघायच्या नाहीत. आज काय चालू आहे ह्या बाबतीमध्ये ते प्रश्न बघायचे आहेत आपल्याला, त्या अँगलनी स्टडी करायचा आहे. आता काय ते पुढं कळत जाईल, डायरेक्टच आपण क्वेश्चन बघत जाऊ. मग तुम्हाला मला काय सांगायचं की टॉपिक, नावाला टॉपिक आहेत बरं का, प्रश्न यूपीएससी उलटे पुलटे काही विचारते, तुम्हाला एमपीएससी तसेच प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळे पहिल्यांदा प्रश्न बघा. यूपीएससीचे आहेत हे 25चं माझं टाकायचं राहून गेलं. आणि मी सांगितलं ना, ह्या प्रश्नाची पण मॉडेल आन्सर की तुम्हाला देईन सगळ्या प्रिंटआउट. आणि मी स्वतः काही 40-50 प्रश्न बनवले, हे सिल्वर इकॉनॉमी वगैरे यायचे, ते जे डायरेक्ट तेच रट्टा मारायचे, इथले विषय टॉपिक आहेत ते शिकायचे. तुम्हाला जे 6-7 प्रश्न येणार ना 75 मार्काला, ओके, त्याच्यातले 5-1 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला क्लासमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली मिळून जाणार आहेत. आणि एखादा प्रश्न आउट ऑफ बॉक्स येऊ शकतो, असा सिल्वर इकॉनॉमी वगैरे असा काय आला तर सांगितलं ना, रेटून बोला, फक्त तर्क लावून बोला, थोडंफार लॉजिक लावून 3-4 पॉईंट लिहिता आले झालं. सो मग उत्तर माहीत नसताना कसं लिहायचं आणि रेटून कसं लिहायचं पेपरमध्ये, त्याचं उदाहरण आता सांगा उत्तर मला. सो आज काही करणार नाही आपण, फक्त प्रश्नाची उत्तर. लय हाय लेवल तुम्हाला द्यायची गरज नाही, प्रश्न वाचायचा, अर्थ समजायचा आणि तुमचं मत सांगायचं, ओके. आणि 20 प्रश्नात तुम्हाला किती मार्क पाडायचे, 4-5 4-5 4-5. 20 प्रश्नात 4-4 पडले 80, 20 प्रश्नात 5-5 पडले 100, 20 प्रश्नात 6-6 पडले 120. नाही पडणार आहे तुम्हाला जिंदगीत, तेवढे टीना डाबीला पडतात, ओके. तुम्हाला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे, तुमच्यापैकी कोणतरी बनू शकतं टीना डाबी, पण थोडं आपलं लेवलमध्ये असलेलं बरं असतं. सो 4-5 मार्क, 15 मार्काच्या प्रश्नात 5, 10 मार्काच्या प्रश्नात 4, 10 40, 10 50, 90 मार्क 250 पैकी टॉप केली तुम्ही, एमपीएससी डेप्युटी कलेक्टर झाला. तेवढं लिहिता आलं पाहिजे. मग 4-5 प्रश्न एकदम भारी लिहा, 1-2 प्रश्न सोसो लिहून 3-4 मार्क मिळवा. सो सांगा, पहिला प्रश्न काय बघा, भारतातील सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक आर्थिक उपेक्षा यांमध्ये सखोल परस्पर संबंध आहे, या विधानाचे चिकित्सक विश्लेषण करा. क्रिटिकल एनालिसिस प्रपोजिशन दॅट देयर इज हाय कोरिलेशन बिटवीन इंडियाज कल्चरल डायव्हर्सिटी अँड सोशो इकॉनॉमिक मार्जिनॅलिटी. सो त्यांचं म्हणणं आहे भारतातल्या काही सांस्कृतिक गट हे सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. तुम्हाला मान्य आहे का? नाही. आणि प्रश्न बघून अभ्यास करा बरं का, काही बंडलबाजी शिकवतात मार्केटमध्ये सोशल ह्याच्या नावावर काहीतरी बेसिक पॉईंट. सांगा काय म्हणणं आहे. जे ऑनलाईन आहेत, नंबर दिसत आहे, त्यांनी आपले नंबर बदलून अकाउंटला नाव टाका. माहीत नसेल तर माणसाला विचारा, बँगलोरची मुलगी आहे टेक्निकल हँडल करणारी, ते नंबर हटवून नाव. आणि नंबरवाल्यांनी मेसेज केला तर मी उत्तरच देणार आहे ऑनलाईन. ते कोण माणूस आहे, काय नाव विचारतोय, प्रश्न विचारतोय, नाव आणि ते डिस्प्ले होऊ द्या. सो अकाउंटला नाव टाका, लॉग इन ID तुमच्या ॲपच्या ह्याला, प्रोफाईल अपडेट करा. सांगा, बोला लवकर. आहे सर. सांग. कारण आदिवासी भागामध्ये त्यांची भाषा जी असते ती जेव्हा शिक्षणामध्ये ती लोक येतात तर त्यांना त्यांची भाषेची वेगळी असते. आणि कारण विचारलं नाहीये तुला, कशामुळे मागास आहेत. मागास आहेत का नाही तेवढंच विचारलंय. कारण पण लिहू शकते, कारण क्रिटिकल अनालिसिस आहे. सो तिचं म्हणणे मागास आहेत. उदाहरण, मॅक्झिमम ट्रायबल कल्चरली डायव्हर्स झाली, ट्रायबल लोक, आदिवासी लोक, आणि आदिवासी लोक आर्थिकदृष्ट्या मागास पण आहेत. हे तू प्रूव्ह केलं, क्वेश्चन बरोबर आहे. आणि याचं उदाहरण काय, उदाहरण दिलं. कारण काय ते क्रिटिकल अनालिसिसमध्ये लिहिलंय. कारण मी ती सांगत होती
त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, मेन स्ट्रीममध्ये आले भाषाच कळत नाही, जसं तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क पडत नाहीत त्यांना मराठी हिंदीत नाहीत मार्क पडणार, कारण ट्रायबल लँग्वेजेस वेगळ्या, इकडच्या मेन स्ट्रीम लँग्वेजेस वेगळ्या, तुम्हाला वेगळ्या शाळा लागतील त्यासाठी, जे गव्हर्नमेंट आता काढते एकलव्य स्कूल. अजून असू दे की, पण मागासले पण कसं आहे ते सांग. काही संस्कृतीकडे मागासलेले आहेत. अरे एवढं काय रॉकेट सायन्स विचार करताय, आजूबाजूला बघा. हल्लय लॉजिकल UPSC फक्त सेन्सवाल्या लोकांनाच पास होते, लिटरली सांगतोय. कळायला पाहिजे काय चाललंय माझ्या आजूबाजूला. कमी अभ्यास लागतो, लिटरली सांगतोय मी. अभ्यासापेक्षा कॉमन सेन्स लय लागतो, पण स्ट्रॅटेजी. दॅट इज व्हेरी डिझास्टर्स टू से, अँड विच इज ॲक्च्युली गुड थिंग ना. काय वाईट आहे, आपण मी तेच केलं पाहिजे. संस्कृती आपल्या बापदाने हजारो वर्ष सोडलेली आहे. शिक्षण काय आहे ते, शिक्षण घेतलेले जादा बेरोजगार आहेत. बिना शिक्षण घेणारे बघा गावाकडे सगळी पगार कमवत आहेत, काय ना काय ते हातपाय मारून काम करते. इंडिया की एज्युकेशन पॉलिसी, एज्युकेशन सिस्टीम, एज्युकेशनच्या एसेमध्ये डिस्कस करू आपण एक पॉईंट. इंडियाची एज्युकेशन सिस्टीम लोकांना अनएम्प्लॉईड बनवते, कॅपेबल बनवण्याच्या ऐवजी. इंडियाचा कारण MA झालाय, MBA झालाय, अरे MBA झालोय मी कसं काय खड्डं खोदायचं काम करू. अनएम्प्लॉयमेंट बनवणारी सिस्टीम आहे आपली. त्यात काय चुकीचं नाही ना, चांगली गोष्ट आहे. संस्कृती जपतायत. आपणच येडे आहोत इथं जीन्स अँड पॅन्ट टी-शर्ट घालून पुण्यात रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये चिखल अंगा उडतोय आणि इथं येऊन बसलोय. मला फक्त बायको म्हणायचं जा तू, तुमचा क्लास बंद, सगळं बंद, बॅग घेऊन गावाकडं, शेतात निवांत. आपले ते जंगलात राहत आहेत, त्यांची संस्कृती पाळतायत, एन्जॉय देअर लाईफ, लिव्ह मच बेटर क्वालिटी लाईफ. बट तो आपला टॉपिक नाही आहे, आपल्याला दोन्हीचा संदर्भ सांगायचा आहे. अरे गदड्यांनो, बघा ना आजूबाजूला, म्हणजे इथं नाही, समाजात लेवल आजूबाजूला बघा. अरे फासू पारधी कम्युनिटी आज पण ट्रायबल नाही पण मायग्रेट करतात, सेटल नाही आहे, कल्चरली वेगळे, डायव्हर्स, सोशिओ इकॉनॉमिकली बॅकवर्ड. काय यात लॉजिक लावायचं आहे. कितीतरी कास्ट कम्युनिटीमध्ये, मुस्लिम कम्युनिटी डायव्हर्स आहे, एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, त्यामुळे सोशली बॅकवर्ड आहे. इंडियामध्ये गव्हर्नमेंट जॉब्स वगैरेमध्ये खूप कमी रिप्रेझेंटेशन आहे. नॉर्थ ईस्टचे आदिवासी, नॉर्थ ईस्टची संस्कृती सगळी जंगलं, शेतीच होऊ शकत नाही, इकॉनॉमिकली बॅकवर्ड, सगळा पहाडी संस्कृती, सोशो इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे. काय ॲग्रिकल्चर होऊ शकत नाही ना, उत्तराखंड वगैरे तिथं पोचायला 2-2, 4-4 दिवस, 10-10 दिवस लागतात काय काय रिमोट लोकेशनला. कसली इंडस्ट्री डेव्हलप होणार आहे त्यात डोंगरान दऱ्यामध्ये, सिम्पल. काही संस्कृतीच बॅकवर्ड आहेत. अजून अंधश्रद्धा जास्त बघतात वगैरे वगैरे, हे तुम्ही लय चुकीचे क्रिटिकल पॉईंट एखाद्या संस्कृतीबद्दल लिहित आहात. आपल्याकडे अंधश्रद्धा, आपल्या घरात शिकलेली अंधश्रद्धा लोक कमी नाही आहेत, ओके. पण आपला तो इश्यूच नाही आहे. हा वाक्य बरोबर आहे का नाही ते सांगायचं आहे. सौरभ म्हणते होय, कारण लँग्वेजेस कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मदत करते आणि त्यामुळे सामाजिक आर्थिक असा असमानता निर्माण होते. फाईन. अजून आता याच्यामध्ये पण की काही संस्कृतीच मागास आहेत. प्रश्न काय म्हणलाय, चिकित्सक विश्लेषण करा. चिकित्सक विश्लेषण म्हणजे काय येतं क्रिटिकल अनालिसिसमध्ये, दोन्ही बाजू, संस्कृती डायव्हर्सवाल्या मागास नाही आहेत ना, सोशली ना इकॉनॉमिकली.
सांगा. बाळानं विचार करा. तुकाराम महाराज आठवा. दुसऱ्याच्या डोळ्याने ना बघू शकता ना पायाने चालू शकता. थोडं डोकं लावालंय, कॉमन सेन्स आहे. तुमच्या आजूला विविध संस्कृतीचे लोक कोण आहेत आणि ते सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत का, एवढाच विचार करा. कोण आहे? तू मान हलवलीस. बोल पटकन, तुझं उत्तर देण्यात 10 वाजायचे इथंच लेक्चर संपाय. सर त्यांची कास्ट मध्ये पण ते असं काही दिवसांसाठी गावात राहण्यासाठी येतात. ठीक आहे. अरे मी डिसॅग्री करायला होतोय. सपोर्टमध्ये का लिहिते? सपोर्टचे पॉईंट सांगितले ना मी. वेस्टिंग मधले असे पण काही टाइप्स आहेत ज्या मायग्रेट करतात किंवा जसं आता भीमतडीला हे होतं त्यांचे जे असतात भीमतडी जत्रा. क्राफ्ट हे आपण एक्सप्रेशन लिहितो ते आपण हे नाही आहेत, म्हणजे त्यांची विविधता आहे पण ते थोडी सोशली मागास वगैरे. ठीक आहे ना, पण तुम्ही परत सपोर्टचेच पॉईंट सांगताय. सपोर्ट झालं की आता आपण चिकित्सक विश्लेषणमध्ये काय म्हणलंय, मी याच्याशी ॲग्री करत नाही. काही संस्कृतीतले लोक सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागासलेले नाही, त्याचं उदाहरण सांगा म्हणतोय मी. आता आहे त्याचे बघितले ना आपण. त्यांचे उद्योग आहेत स्पेसिफिक मधून त्या सरकार चांगलं देते त्यांना आता स्कीम त्यामुळे महाराष्ट्र पण कमी झाले. अरे जगात इंडियातली सगळ्यात डायव्हर्स आणि सगळ्यात मायनॉरिटीवाली संस्कृती कुठली आहे? पारसी. इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत का? सोशली हे आहेत का? अनटचेबल. तुम्ही म्हणाल 2 कानफडात दे मला, पण मला जॉब दे. पारसी लोक, सिंधी लोक, जैन, मारवाडी, संस्कृती वेगळी, सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड नाहीत. सगळ्या इंडियातल्या एसटी कम्युनिटीचा ची डोकेदुखी जी एकच संस्कृती आहे, मीना राजस्थानची. UPSC मधल्या 50% सीट मीनावाल्यांच्याच असतात. 50% राहिलेल्या भारतासाठी असतात. माहिती आहे ना तुम्हाला? SC मध्ये का ST मध्ये येते? ST मध्येच येत असेल का मला माहित नाही. का SC मध्ये येते? हा, SC मध्ये 50% सीट मीना लोकच घेतात. नावाला ती शेड्यूल कास्ट आहे, पण इंडियातली पारसी कम्युनिटी सारखी कम्युनिटी, सगळे बिझनेसमन, एकदम एलिट कॉलेजेसमध्ये शिकलेले पोरं, एकदम फिल्म स्टार सारखं त्यांच्या बऱ्याच जणांची लाईफस्टाईल असते. त्यांना बी SCचं रिझर्वेशन आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने आणले SC ST मध्ये सब क्लासिफिकेशन जे करायचं. दरवर्षीचा कुठलाही UPSCचा मागचा रिझल्ट डाउनलोड करा आणि नुसती मीना सरनेम वाचत जावा. किती भेटतात बघा. कल्चरली डायव्हर्स, नॉट सोशो इकॉनॉमिकली बॅकवर्ड. इव्हन सोशली बॅकवर्ड नाही आहे ती. मीना कम्युनिटीला एलिट पकडतात. त्यांचा जो बिझनेस मीनाकारी आर्ट वगैरे जी होती ना तिथं. सो सोशली पण त्यांना मार्जिनलाइज नाही आहेत ते. सो हा जो काय त्याला म्हणतात इश्यू आहे मीना कम्युनिटीचा, सो नॉट सोशो इकॉनॉमिकली बॅकवर्ड. सो पारसी, हे 4-5 पॉईंट झाले. बस झालं, उत्तर झालं. आणि फक्त आता क्रिटिकल म्हटल्यावर ह्याच्या मागची कारणं पण द्यावी लागतील, हे असं का वगैरे वगैरे. पुढं समान सामाजिक आर्थिक स्थिती असलेल्या जातींमध्ये आंतरजातीय विवाहांची प्रवृत्ती वाढत असली तरी आंतरधर्मीय विवाह तुलनेत कमी आहेत. का आहेत? चर्चा करा. ऑनलाईनवाले तुम्ही मला कारण सांगत आहात, मला फक्त तुम्ही उदाहरणं सांगा. बरं आता हे सांगा, समान सामाजिक आर्थिक स्थिती असलेल्या जातींमध्ये आंतरजातीय विवाहांची प्रवृत्ती वाढत असली तर आंतरधर्मीय विवाह तुलनेने कमी आहेत. का आहेत? बोला. जातीला प्राधान्य दिलं असते. अरे बोला रिटून. चुकलं. धर्मापेक्षा जातीला प्राधान्य दिलं असते.
अरे प्रश्न उलटा आहे बाळा. आंतरजातीय विवाह वाढलेत, धार्मिक वाढले नाहीयेत. काय काय विचार पटत नाहीत. हो पण का पटत नाहीयेत? पहिले तर हे सांगा, आंतरजातीय विवाह का वाढले? मग धार्मिक मध्ये समाज नाही झाली का? त्यांचं म्हणणं आहे की हिंदू IAS मध्ये एखादा जनरल कॅटेगरीतला, एक ओबीसीतला, एक SC STतला असेल ना तर लग्न करतील, आणि ते प्रमाण जास्त आहे. पण हिंदू मुस्लिम IAS लग्न करतील तर डिव्होर्स होऊ शकतात. फर्स्ट रँक, सेकंड रँक काय येऊ शकतात, आणि असे लग्नच कमी होत आहेत. तर एक का? अरे काय हाय लेवल प्रश्न आहे. बसल्या बसल्या 4 चौकात चर्चा चालते याच्यावर. टेक्निकल पॉईंट मी जे उत्तर देणार आहे ते पुढचं थोड्या वेळात देईनच मी, पण बेसिक तरी सांगा की. कुठं डायरेक्ट खरोखर जंगलातूनच आला आहे क्लासमध्ये की काही समाज माहीत नाही तुम्हाला, गुहेतच राहत होता. पहिलं याचं सांगा, इंटरकास्ट वाढलेत का, वाढलेत तर का, त्याची कारणं काय, आणि मग आपण इंटररिलिजियसला जाऊ. एज्युकेशन, मग इंटररिलिजियसमध्ये एज्युकेशन का नाही आलं? सेक्युलरिझम. एज्युकेशन जातीवाद कमी झाला तुझं म्हणणं आहे, म्हणून इंटरकास्ट लग्न वाढली. मग धार्मिक वाद का कमी नाही झाला? ठीक आहे, प्रोपागेंडा वगैरे. पण मी तुम्हाला काय विचारतोय, मला आंतरजातीय विवाह वाढलेत का? प्रश्न म्हणतोय हो. का वाढले एवढ्याची उत्तर द्या ना. तुम्ही परत धार्मिकच भानगडीत चाललाय. काय करता तुम्ही? इंस्टावरती एवढंच बघताय. लव्ह मॅरेजेस वाढले. अरे मला उद्या येऊ का मी नको क्लासला? अरे लव्ह मॅरेजेस वाढले, मग आंतरधार्मीयच का नाहीत वाढले, आंतरजातीय का वाढले? हाच प्रश्न आहे. परत तुम्ही फिरून तिथंच येत आहे. एकाने तर द्यायला का नीट उत्तर. स्कूल वेगळे असतात, ठीक आहे, क्लोज टू इट, त्या पॉईंटला येतो. पण एवढं हाय लेवल काय रे, इझी बोल हे करा. अरे कास्ट ही ऑक्युपेशनल डायव्हर्सिटी होती. ह्या जातीने हे काम करा, त्या जातीने ते काम करा. अरे पण कुठल्याही जातीने कुठलंही काम करा. गावची जत्रा ही सगळ्या जातीसाठी सेमच आहे. भैरवनाथ सगळ्यांसाठी सेमच होता गावचा. सगळे सण वार परंपरा सगळेच आहेत. प्रत्येकाच्या घरी दिवाळी होतेच ना, कुठलीही कास्ट असली तरी. बेंदूर होतच ना, कुठली तरी कास्ट असली तरी. ओके, तुमचं जे दसऱ्याचं पूजन होतं, सुतार स्वतःची हत्यारं पुजतो, लोहार स्वतःची हत्यारं पुजतो, क्षत्रियात होते तर तलवार पुजायचा, शेतकरी असेल तो नांगर पुजायचा. अरे पण गोष्ट वेगळ्या पुजल्या जातील आपापल्या ऑक्युपेशन. गौंडी कोण असेल त्याचं ते ह्याचं पुजेल, तो सिमेंटचं काम करायची गोष्ट. पण सण तर एकच होता ना. त्याच्यामुळं लग्न झालं तरी तुमच्या बिलीफ्स आणि आयडियाज एवढ्या चेंज होत नाहीत. सण वार उत्सव सगळं सेमच असतं. त्यामुळं कल्चरल शॉक हा एवढा मोठा नाही इंटरकास्ट मॅरेजेसमध्ये. इंटररिलिजियसमध्ये सगळंच वेगळं आहे. धर्मामध्ये आयडोलिट्री आहे, मूर्तीपूजा नाही. आणि मग परत काय चालतात, एका देवाला माना का अनेक देवांमध्ये माना. फूड हॅबिट, आता एखादं जैन आहे एखादं मुस्लिम लग्न आहे, ॲब्सोल्यूट नॉन व्हायलन्स, रोज नॉनव्हेज खाऊ शकता. सो ड्रास्टिक डिफरन्सेस येतात. स्पिरिच्युअल बिलीफ्स, रिलिजियस प्रॅक्टिसेस, रिच्युअल, तुमचे वार सणवार परंपरा सगळंच आहे. जाती जरी वेगळ्या असल्या तरी वार सणवार परंपरा उपास तपास कुठल्याही जातीवाले कुंडली मॅच करतेच आहे लग्नाला. इंटरकास्ट मॅरेज झाले तरी कुंडली मॅच करून करतील. फायनली ह्या सगळ्या गोष्टी समानच आहेत. सेकंडली हा एक फॅक्टर झाला. दुसरा, हे उत्तरात ॲक्च्युअली लिहायचं तुम्हाला, कास्ट गॉट रिप्लेस बाय क्लास. हे सगळे चर्चानंतर होणार आहेत. आज फक्त प्रश्न समजून घ्या, ट्रेंड काय आहे आणि काय उत्तर लिहायचे असतात. देन ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशनमध्ये काय झालंय, ग्लोबलायझेशन तिसरा फॅक्टर आहे. दुसरा, कास्ट गॉट रिप्लेस बाय क्लास. तुमची जात ही आता वर्गाने बदलली आहे. त्यामुळं एखादा माणूस लग्न करताना
एखादी पोरगी किंवा पोरगाई लग्न करताना दुसऱ्या स्वतःच्या जातीतल्या गरीब पोराशी लग्न करण्यापेक्षा दुसऱ्या जातीतला असला तरी पण सेम क्लास दे विल प्रिफर दॅट मोर. कळलं? सो कास्ट गॉट रिप्लेस बाय क्लास. देन ग्लोबलायझेशनमुळं तुम्ही शहरामध्ये आला, शहरांमध्ये ऑक्युपेशनल डायव्हर्सिटी जी कास्टमध्ये होती ती पूर्ण गेलेली आहे. तुमची कास्ट कुठली असेल, काम तुम्ही शहरामध्ये सगळे सेमच ठिकाणी करताय ऑफिसमध्ये. लोक लग्न करताना प्रिफर ऑक्युपेशनल सिमिलॅरिटी दॅन कास्ट डायव्हर्सिटी. वकील वकिलाशी लग्न करतोय, मग IAS IPS झाल्यांची वेगळी जमात असते. ओके, तिथं ते जात नाही बघत, ते पोस्ट आणि कॅडर बनून लग्न करतात, ती वेगळी कास्ट बनते. वकील वकिलाशी करतोय, डॉक्टर डॉक्टरशी लग्न करतोय. सो दे कन्सिडर नाव डिफरंट काइंड ऑफ डायव्हर्सिटी लग्न करताना दॅन सिमिलॅरिटी दॅन कास्ट सिमिलॅरिटी. कळलं? आणि कास्टचे जे रूल्स आहेत ते आता राहिलेच नाहीत ना, की तिथं तीच गोष्ट शिकावी वगैरे वगैरे. तुम्हाला काय त्याचा फरकच पडत नाही. किंवा कास्टमध्ये तेच ऑक्युपेशन करायचे, जे रिस्ट्रिक्शन आता निघून गेलेत वगैरे. आणि तिसरं चौथा की पहिलं काय काय सांगितलं मी, कल्चरल शॉक, कास्ट क्लास रिप्लेसमेंट, ऑक्युपेशनल डायव्हर्सिटी आणि ग्लोबलायझेशन. आता गावाकडं पण नाही एवढा राहिला प्रकार, पण आपल्या इकडं म्हणजे महाराष्ट्रात वगैरे UP बिहारमध्ये आहे अजून तो इश्यू. कास्टमध्ये काहीतरी वेगळे तुमचे कास्टचे रूल्स असतील, प्रथा परंपरा असतील, काही क्लासच्या देव असतील, काय काय वेगवेगळे एखाद्या कास्ट क्लासचे. शहरामध्ये कसली कोणाची कास्ट अँड क्लास आहे? शहरातलं जे कल्चर आले ग्लोबलायझेशन ह्याच्यामध्ये काय आहे? पबजी म्हणते, मॅगडी, KFC, 2 BHK पब तुमचा, पार्ट्या वगैरे. म्हणजे कास्टच्या आयडेंटिटीज इथं नाही आहेत शहरामध्ये. शहरात सगळ्याच वेगळ्या आयडेंटिटी, वेगळं कल्चर. त्याच्यामुळं कास्ट नॉर्म्स, कास्ट रूल्स हे इरिलेव्हंट होत आहेत. आणि लग्न झालं तरी शॉक कमी. तिसरा, आता कम्पेअर टू रिलिजन, जे आयडिओलॉजी वगैरे सांगितला, तो जो बोललेला पॉईंट ना, शाळा वेगळ्या वगैरे असतात हे ते, तोच पॉईंट दुसऱ्या अँगलनी. तुम्हाला एखाद्या जैन माणसाला फ्लॅट रेंटवर द्यायचा, त्याला वाटतं की मी जैन नॉनव्हेज खात नाही, तो फ्लॅट रेंटवर देताना काय करणार आहे? कधी मुस्लिमला आणि ख्रिश्चनला देणार नाही, कारण नॉनव्हेज खातात. पण तो ब्राह्मणला देऊ शकतो नॉनव्हेज खात नाही तर. किंवा एखादी फॅमिली सांगते आमच्यात नॉनव्हेज खात नाही वारकरीत, फ्लॅट दिल रेंटवर. ह्याच्यामुळं काय होतं? ऑक्युपेशनल सेग्रिगेशन. आता मुस्लिम कम्युनिटी नॉनव्हेज खातात, तर एखादी एरियात मुस्लिम कम्युनिटी जादा आहे, मग तिथं नॉनव्हेजची दुकानं जादा असतील, तर हिंदू लोक तिथं फ्लॅट नाहीत घेणार, राहिलं नाही जाणार. आणि मोस्टली ह्याच्यामुळं बऱ्याच फ्लॅट्समध्ये हिंदू मुस्लिम्सला ख्रिश्चन्सला फ्लॅट रेंटवर दिले जात नाही, अनलेस तुमची कॉस्मोपॉलिटन सोसायटी आहे वगैरे. आणि ह्याच्यामुळं काय होतं? जॉग्राफिकल सेग्रिगेशन, गेटोआयझेशन ज्याला म्हणतात, जे पुण्यात पण दिसतं. फातिमानगर एरियामध्ये ज्यादा मुस्लिम आहेत, कॅम्प साईडला ज्यादा ख्रिश्चन आहेत, खोंडव्या साईडला ज्यादा मुस्लिम आहेत त्याच एरियात, पण दुसरीकडे तुम्हाला कमी दिसतील. ह्याचा परिणाम काय होतो? तुम्ही वेगवेगळ्या कास्टचे लोक एका बिल्डिंगमध्ये राहताय, एकमेकांचे मित्र वगैरे होणार आहेत, फ्रेंडशिप होणार आहेत, लव्ह मॅरेजेस वगैरे होऊ शकतात. पण वेन टू रिलिजन्स तुम्ही फिजिकली आणि स्पेशली डिफरंट राहताय, जॉग्राफिकली एकमेकांची ज्यादा कॉन्टॅक्ट पण येणार. आणि तोच त्याचा पॉईंट जो होता एक्सटेंडेड. शाळा वेगवेगळ्या असतात बऱ्याच वेळा, त्यामुळे दोस्ती बांधण्याचा हे पण इश्यू होत नाहीत. आणि सेकंडली मग तो जो म्हणला पॉलिटिकल प्रोपागेंडा वगैरे किंवा हे सगळे इश्यू आहेत, लव जिहाद सारखे वगैरे, त्याच्यामुळे पण वाद विवाद जे वाढतात. आणि ह्या घटकांमुळं इंटरकास्ट वाढले, इंटर रिलिजियस वाढले नाही. कळलं? सो कशा टाईपचे हे काही विचार नाही तुम्हाला. बेसिक जातन धर्मात फरक काय, जात कुठून जन्माला आल्या आणि धर्म कुठून जन्माला आला वगैरे, आधी काय झालं नाही झालं, आज समाजात काय चालेल, उद्या कलेक्टर झाल्यावर तुम्हाला बेसिक गोष्टी कळल्या पाहिजेत. देश कसा ऑपरेट होत आहे आत्ता. कळलं? पुढं हा तुमच्यासाठी प्रश्न आहे, ह्या दोघींसाठी. सो कोणतरी म्हणत आहे अननोन नंबर, जात आणि धर्म यामध्ये धर्म हा मोठी बाब आहे.
सो धर्म ही मोठी बाब आहे, पण का ते ऍक्च्युली एक्सप्लेन करायचे. सौरभमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हमुळे लव्ह मॅरेज वाढलेत, मग इंटरकास्टच का वाढले, इंटररिलिजियस का नाही वाढले, हा प्रश्न आहे. सांगा. जागतिकीकरणामुळे कौशलधारित तरुण अविवाहित महिलांचे शहराकडे स्थलांतर वाढले आहे. सो ह्या पोचल्या आपल्या क्लासमध्ये. याचा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि कौटुंबिक नात्यांवर काय परिणाम झाला आहे, स्पष्टीकरण द्या. खतरनाक प्रश्न असतो ना, पुढे पुढे कळेल तुम्हाला. युपीएससी तुमच्या विचार करण्याच्या मर्यादेच्या पुढे जाते एक पाऊल, वेळेच्या बी पुढे. कळेल तुम्हाला यांनी कधी काय प्रश्न विचारले. सांगा. काय सर घरी असताना आपण घरच्यांवर अवलंबून, पण इथे आल्यानंतर आपले तुम्ही आपल्याला घ्यावे लागत आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक म्हणजे आपण स्वावलंबी झाले. ठीक आहे. तू तेच विचारते ना की वैयक्तिक स्वातंत्र्यावर कौटुंबिक नात्यावर काय परिणाम झालाय, तू ते सांग ना मला. तू ते सांगते की शहरात येऊन मला स्वावलंबी व्हावं लागलं. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम. सांग. सकारात्मक म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य मिळालं आणि कौटुंबिक नातेसंबंधात नकारात्मक परिणाम म्हणजे तेच ती लव्ह मॅरेज पिरियड वाटल्याने ते झालं, ते नकारात्मक परिणाम मिळू शकतो. ठीक आहे. तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर काय परिणाम झाला का? त्यांना त्यांच्या आयुष्यात जोडदार निवडायचं स्वातंत्र्य भेटलं, परत आवडतात तिथे जॉब करायचं ते स्वातंत्र्य भेटलं, ते गावापासून द्यावं लागलं. पण कौटुंबिक नात्यावर परिणाम म्हणजे थिंकिंग म्हणजे गॅप आहे आईमध्ये आणि मुलीमध्ये. अरे खूप बेसिक बेसिक. याला गावाकडचे कोण कोण आहे? सगळेच ऑलमोस्ट. गावाकडं कुस्तीच्या तुमच्या तालीम बिलीम असेल, पोरं जिम करताना दिसतील, पोरी दिसतात का? कोविडमध्ये एक बाई चालायला न्यायची. माझ्या बायको, आई, मी, पप्पा जायला लागलो चालायला रोज 5-6 किलोमीटर. मग ते बघून माझा मित्र त्याला म्हणले, ये तुझ्या बायकोला घेऊन. असं करत करत नंतर 100 बायका बघून चालायला लागल्या. ही आहे, ही जाती माझी बायको तेव्हापासून. सो पॉईंट इज, बरं ती गावाकडे घाल्यावर साडीच घालायची. आता कोविडला वर्षभर काढायचंय गावाकडं वगैरे, ती पंजाबी ड्रेस पण घालायची. हळूहळू बाकीच्या बी बायका, अरे ती पण घालते, चला काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला कोण काय नाही म्हणणार. सो बेसिकली कपडे कसे घाला, जिम वगैरे, कुठले जॉब करा वगैरे, इव्हन काय जाणतात, इव्हन मोबिलिटी तुमची. रात्री एखाद्या दिवशी पिक्चरला वगैरे जा, तिथं गावाकडं 6 आणि 7 नंतर घराबाहेर नाही जाऊन देणार वगैरे. हे जे रिस्ट्रिक्शन सगळे आहेत, ह्या बाबतीत जे महिलांना स्वातंत्र्य मिळालं. सो बेसिकली ग्लोबलायझेशनचा काय इम्पॅक्ट